आमच्या आयुष्याचा आधारस्तंभ आमचे वडील, आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ माझे वडील, माझ्या गावाची शान, आमची मर्यादा राखणारे माझे वडीलच आहेत. त्यांनी समाजासाठी सतत ते झटत राहिले. त्यांनी एकदाही स्वतःचा विचार नाही केला की आपल्या मागे कोण आहे का, काही आहे का. सतत समाजासाठीच झटत राहिले. त्यांनी आडोळ्या गावासाठी एवढे प्रयत्न केले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. त्या समाजासाठी खूप काही केलं, पण तिथल्या शासन प्रशासनानं त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही. त्यांनी त्यावरती कुठलीच ॲक्शन घेतली नाही. 1 महिना झाले सतत त्यांना निवेदन दिलं. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, आमदार सर यांना निवेदन देऊन सुद्धाही त्यांनी दखल घेतली नाही. शेवटी त्यांना जलसमाधीचं आंदोलन करावं लागलं. आंदोलन करत असताना यांनी निवेदन दिलं होतं, प्रशासनाला निवेदन दिलं की आम्ही आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मध्ये करणार आहोत तर यांचं काम होतं तिथं यंत्रणा अगोदरच उपलब्ध करून ठेवली पाहिजे होती. त्यांनी तिथे एक सिक्युरिटी फोर्स ठेवायला पाहिजे होती. पोलीस फोर्स तिथं असतानाही त्यांनी कुठल्याच प्रकारची दखलंदाजी सर केली नाही तिथं. जेव्हा माझे वडील म्हणाले की आमचा जीव गेल्यानंतरच तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात का, तर सर तिथचे लोक सर हो म्हणतात. सर हा कुठल्या प्रकारचा आहे सर न्याय? म्हणजे तुमच्यासाठीच लढत आहेत आणि तुम्हीच असे उडवाउडीची उत्तरं म्हणजे मागून तुम्ही प्रोत्साहन देताय, जीव देण्यासाठी प्रोत्साहन देताय सर. आणि उडी घेतल्यानंतर गेला रे गेला, जाऊ द्या. ज्या व्यक्तींसाठी माझे वडील सतत झटत राहिले, त्यांनी स्वतःचा प्राण दिला, जलसमाधी घेतली, पण सर यांनी बुडू दिलं सर. माझ्या वडिलांनी कित्येकदा माझे वडील वरती आले सर, कित्येकदा आले सर. सर्व बघत होते सर, वाहत जाताना बघत होते सर. या सर्व दुर्घटनेला कोण दोषी आहे काय वाटतं तुम्हाला? सर शासन प्रशासन तर आहेच सर, पण तेथील जे जबाबदार लोक हजर होते सर, हे आंदोलन घडवून आणणारे, मी त्यांनाही दोषी ठरवेन सर. कारण त्यांची जबाबदारी होती सर माझ्या वडिलांना वाचवण्याची. प्रशासन तर होतंच, पण यांची म्हणजे प्राथमिक जबाबदारी होती सर. त्यांच्याकडे त्यांना माहिती होतं. माझ्या वडिलांनी अगोदरच सर्वांना सांगितलं होतं की मला पोहता येत नाही. जर मी काही बरं वाईट झालं तर तुम्ही यामध्ये समजा तुम्ही करा ना सर. अगोदर तुम्ही जीव गेल्यानंतर तुम्ही मदत करताय, आम्ही काय करणार आहे सर त्या मदतीचा? जो आमचा आधारस्तंभ आहे, जो आमचा जगण्याचा अर्थ आहे सर, तोच जर आमच्याजवळ राहिला नाही सर, तर आम्ही काय करणार आहे सर तुमच्या मदतीचं? तुम्हीच सांगा. तुमची मदत देऊन सर आमचं दुःख होणार आहे का सर कमी? आमचे वडील येणार आहेत का सर वापस? आले असते सर कधी, पण तुम्ही जेव्हा तिथं बचाव कार्य लगेच सुरू केलं असतं. ठीक आहे, पाण्यात बुडले ना, गेले ना, उडी मारले ना, तुमचं काम होतं सर शोध घेण्याचा. सर यांनी 4 तास होते सर, पण तिथे एकही यंत्रणा उपलब्ध नव्हती सर. यांचं काम होतं सर. लिगली यांनी तिथं NDRFची टीम उपलब्ध करायला पाहिजे होती सर. एखादं इन्स्ट्रुमेंट तरी तिथं पाहिजे होतं, बोट, नाविका पाहिजे होते सर. 2-3 व्यक्ती तरी असे पाहिजे होते की त्यांना पोहता येते. असे पाहिजे होते की नाही सर? तुम्हीच सांगा मला. पाहिजे होते ना? त्यांनी अशी कुठल्याच प्रकारची तिथं व्यवस्था केलीच नाही. त्यांना हे सगळं घडून आणायचं होतं, त्यांना माझ्या वडिलांना जाऊ द्यायचं होतं. त्यांनी शेवटी माझ्या वडिलांचा जीव घेतला. माझ्या वडिलांनी ज्या कार्यासाठी बलिदान दिलं, आडोळ खुर्द लोकांच्या लोककल्याणासाठी जे लढले, त्यांच्या रस्त्याच्या मागणीसाठी रस्त्यात उतरले, तो रस्ता तुम्ही मंजूर करत आहात तर तो माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ असावा. आणि तसेच मला तरी असं वाटतं की प्रशासनाची ही जबाबदारी आहे की त्यांनी आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि नोकरीदृष्ट्या आमच्याकडे लक्ष द्यावं, अशी आमची इच्छा आहे. विनोद मधुकर पवार हे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तिथं त्यांना न्याय मिळवण्यासाठी गेलेले. सतत 1 महिन्यापासून जिल्हा परिषदला निवेदन दिलं, त्यांनी वारंवार टाळाटाळ केली, त्यांना न्याय कुठला दिला नाही. आणि जलसमाधीचं निवेदनसुद्धा दिलेलं होतं, त्यांनी यंत्र हे काही आणलेलं नाही. शासन प्रशासन तिथं हजर असताना त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला पोहणं येत नाही, तरी पण मी यांना मदत करायला इथं जलसमाधीसाठी उभा आहो. तरी त्यांना आवरायचा काही प्रयत्न केला नाही. ते नुसतं शूटिंगच काढत होते. प्रशासन आणि धावाढाळ कोणी केली नाही. त्यांची तशीच उडी मारल्यानंतर
यात दोषी कोण आहे? याच्यात शासन प्रशासन, जिल्हा शासन आहे ना, शासन प्रशासन तिथं हजर असलेले हे सर्व जबाबदार. आधी तुम्ही सूचना दिली होती आंदोलनाची त्यांनी, तर तिथं काही व्यवस्था केलेली नव्हती का? कुठलीच व्यवस्था नव्हती. आलेले होते, उभे राहिले होते, बाकी कुठलीही व्यवस्था केली नाही, कुठलंही त्यांना मार्गदर्शन केलं नाही. उलट शोधण्याचा तर प्रयत्न केलाच नाही. उलट म्हणत होते की तू जीव दे, काहीच होऊ शकत नाही. अशा कुठल्याच भानगडीमध्ये अधिकारी तिथं सर्व असल्यामुळे ते म्हणत काहीच होऊ शकत नाही. हे खोट्या धमक्या देऊ राहिले, खोटं आहे. एवढं एका महिन्यापासून जर चालू असताना सुद्धा यांनी दखल घेतली नाही. तर मग त्यांनी आंदोलन केलं त्यावेळेस ते वाहून जाताना तिथं पोलीस पण होते. पोलीस प्रयत्न केला नाही का? कोणीच केला नाही. उलट म्हणत काय झालं जाऊ द्या, जाती तर जाऊ द्या. जे लांडे साहेब काय लांबा साहेब होते, त्यांच्यासोबत पाण्यात असताना त्यांच्यासोबत त्यांचं प्रत्यक्ष बोलणं झालं दोघांचं एकमेकाशी. लांबे साहेब म्हणत होते असं कसं, ते चिडून बोलले, वेगळंच बोललं काहीतरी बोलल्यानुसार हे म्हणत आमचा जीव प्राण गेल्यानंतर आम्हाला पोहणं येत नाही, प्राण गेल्यानंतर तुम्ही आम्हाला मदत करसाल काय? हो, व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये हो, तुम्ही गेल्यानंतरच आम्ही मदत करू, तशी प्रशासन शासन मदत करणार नाही. आता तुमची मागणी काय? आता सध्या माझी मागणी आहे पहिले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.